सार्वजनिक रस्ता नाहीये, हे माझ्या शेतातून गेलेला रस्ता आहे. तुम्ही सार्वजनिक कसं काय म्हणता याला? माझ्यावर तुम्ही काय बळजबरी काय हे करायचा प्रयत्न केला. तुम्ही जेवढे आलात त्या सगळ्यांचे नाव लिहून मी आत्महत्या करील. तुमच्या शेतातला आहे तर पण रहदारीचा रस्ता हा रहदारीचा आहे ना, रहदारीचा. हा बरोबर. माझा दुसऱ्या शेतातला रहदारीचा रस्ता अडवला त्यावेळेस मी तुमच्या पोलीस स्टेशनला दाद मागायला आलो होतो का नव्हतो? त्यावेळेस तुम्ही मला दाद दिली का? तुम्ही ते तुमचा जवळचा नातेवाईक आहे म्हणून तुम्ही मला. सकाळी 9 वाजता शिरसा औरंगपूर रस्ता आहे जो तो पूर्णपणे बंद करण्यात आला होता. आज आठवडी बाजार आहे आणि त्या ठिकाणच्या नागरिकांच्या अनंत अडचणी या ठिकाणी समोर येत आहेत. शेतकऱ्याला त्या तहसीलदार साहेबांनी रस्ता न दिल्याचं कारण देत या ठिकाणी ज्ञानेश्वर दहिपळे नामक शेतकऱ्यांनी या ठिकाणी हा रस्ता संपूर्ण अडवलेला आहे. आपल्यासोबत औरंगपूर गावचे सरपंच आहेत. सरपंच, सकाळी 9 वाजल्यापासून या ठिकाणचा दळणवळणाचा हा रस्ता पूर्णपणे बंद केलेला आहे. या ठिकाणी महसूल प्रशासनाचे कर्मचारी येऊन गेले परंतु त्यांनी कुठल्याही प्रकारची यांच्यासोबत चर्चा केली नाही. आता पोलीस प्रशासन देखील या ठिकाणी आलेले आणि त्यांचं आणि तुमचं काय बोलणं झालं? प्रशासनाचं पोलीसची गाडी आलेली आहे, साहेब आलेले आहेत. त्यांना आमची एकच विनंती आहे की आमचा आज बाजारचा दिवस आहे, त्यांनी आमचा रस्ता लवकरात लवकर मोकळा करून देण्यात येऊन लोकांची गैरसोय होणार नाही बाजारची याची दक्षता घ्यावी. 9 वाजल्यापासून रस्ता चालू, 2 तास झाला रस्ता आमचा औरंगपूरचा बंद आहे. आता यामध्ये काही जर समजा एखाद्या मेडिकल इमर्जन्सी जर आली, कुणाचं काही पेशंट असेल तर त्याला सर्वस्व जिम्मेदार प्रशासन राहील. जर आमच्या आता त्यांचं तुमचं काय बोलणं झालं का? तक्रार देण्यास तुम्हाला सांगितलं असं की आम्ही आमचा रस्ता खुला करून द्या म्हणलं असता मला त्यांनी सांगितलं की तुम्ही फिर्याद द्या, आम्ही गुन्हा दाखल करतो. असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही तक्रार देणार का? आम्ही कशी तक्रार देणार त्याच्या कोणावर? प्रशासनाचा विषय त्यांनी कशासाठी अडवलं, त्यांचा काय प्रॉब्लेम आहे, त्यांना नेऊन गुन्हा दाखल करा. त्यांचं बऱ्याच दिवसापासून प्रकरण सुरू आहे आणि त्यांच्या जमिनीसाठी रस्ता ते मागतायत. त्याबद्दल तुम्हाला काही कल्पना होती का? रस्ता मागतात त्यांच्या ह्याच्यात शेत रस्ता तर द्यायलाच पाहिजे ना. शेत रस्त्याचा जो विषय आहे, शेत रस्ता त्यांना त्यांच्या शेताला जाण्यासाठी कुठून तरी रस्ता असेलच ना, तो त्यांना रस्ता काढून देण्यात यावा. काय नेमकं या ठिकाणी आता पोलीस अधिकारी कर्मचारी सर्व आलेले आहेत, तुमचं त्यांचं काय बोलणं? आज पोलीस प्रशासन संबंधित इथं जे सामान्य लोक थांबलेले आहेत त्यांना म्हणतायत की तुम्ही फिर्याद द्या, आम्ही गुन्हा दाखल करू. 2024 मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनला माझा रस्ता अडवला म्हणून मी पोलीस स्टेशनला फिर्याद द्यायला गेलो, तो तक्रारी अर्ज आहे माझ्याकडे, त्याची ओसी कॉपी पण आहे. हा 2024चा पोलीस स्टेशनचा, शिरसाळ पोलीस स्टेशनचा तक्रारी अर्ज आहे माझा. त्यावरती मला पोलीस स्टेशननी सरळ सांगितलं की हा दिवाणी स्वरूपाचा, हा शेती संदर्भातला विषय आहे, हा तुम्ही कोर्टात जा. मग आज पोलीस प्रशासन कशामुळे एवढं तत्पर झालंय की इथं तुम्ही एक काम करा, तुम्ही फिर्याद द्या, आम्ही गुन्हा दाखल करतो. स्पॉट फिर्याद दाखल करा. स्पॉट फिर्याद दाखल करायची पोलीस खात्याची तयारी आहे. मग मी सामान्य शेतकरी, मला काही म्हणजे कायदा नाहीये का? मला हे नाहीये. सर्व श्रीमंत लोकांनाच कायदे आहेत का ह्या महाराष्ट्रामध्ये? असं म्हणणे ते काय सार्वजनिक रस्ता आहे? सार्वजनिक नाहीये. हा कागदोपत्री गट नंबर 119 मधून हा वैयक्तिक माझ्या शेतातनं रस्ता गेलेला आहे. हा वैयक्तिक माझ्या शेतातून गेलेला रस्ता आहे. ह्या शेत रस्त्याचा कुठल्याही प्रकारचा शासकीय रस्ता नाहीये. कुठल्याही प्रकारचा, हा डांबरीकरण झालं ते आम्ही होऊ दिलं, शेतकऱ्यांचं सगळ्यांचं चांगलं होतं म्हणून आम्ही डांबरीकरण होऊ दिलं. याचा अर्थ असा नाही किंवा हे सरकारी रस्ता आहे. हा आमच्या शेत जमिनीतून गेलेला रस्ता आहे. त्याचे गाव नकाशे आहेत माझ्याकडे, माझे 7 बारे आहेत जुने, माझ्या खरेदी खत आहेत माझे. काय भूमिका असणार आहे? माझी एकच भूमिका आहे, माझ्या शेताला शेत रस्ता मिळत नाही तोपर्यंत मी इथून उठणार नाही, मी हा रस्ता चालू करणार नाही. दुसरा विषय, माझ्यावर जर प्रशासनाने कुठल्याही प्रकारची बळजबरी केली तर मी माझी सुसाईड नोट लिहिणार. त्याच्यामध्ये जे माझ्यावर बळजबरी करतील मी त्यांचे नाव टाकणार आणि मी आत्महत्या करणार आणि माझ्या आत्महत्येस ते सर्वजण जबाबदार राहणार. पोलिसांनी बळाचा वापर करून हा रस्ता चालू केला तर? माझा ज्यावेळेस रस्ता अडवला त्यावेळेस पोलीस प्रशासनाला बळाचा वापर करता आला नाही. त्यावेळेस ते म्हटले की तो हे नाहीये. मग पोलीस प्रशासनाला जर माझ्यावर बळाचा वापर केला असेल तर मला पण पोलीस प्रशासनाचं प्राधिकरण म्हणून आहे, प्राधिकरणात मला पोलीस खात्याची तक्रार घेऊन प्राधिकरणात जावं लागेल. तहसीलदारांशी काही संपर्क झाला या संबंधात? तहसीलदार एवढे हुशार माणसं आहेत ते तहसीलदार साहेब आपले परळीचे की ते मला व्हॉट्सअप कॉल करतायत. मी चोर नाहीये साहेब, तुम्ही मला व्हॉट्सअप कॉल करताय, तुम्ही मला सरळ फोन करा ना. काही या संदर्भात कुठल्या कर्मचाऱ्याशी, महसूल प्रशासनाशी, अधिकाऱ्याशी काय बोल? महसूल प्रशासनाचे अधिकारी आले, त्यांनी बघितलं आणि निघून गेले. ते एक शब्दही माझ्यासोबत बोलले नाही. नक्कीच तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता आक्रमक भूमिका या शेतकऱ्यांनी घेतलेली आणि यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का? हा रस्ता किती वेळापुरता बंद राहतो आणि कधी सुरू केला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या ठिकाणच्या नागरिकांच्या आता गैरसोय होत आहे. आज आठवडी बाजार आहे, आठवडी बाजारात जाण्यासाठी या ठिकाणच्या नागरिकांना त्रास होत आहे. आता यामध्ये
पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन काय तोडगा काढतं, काय मध्यस्थी करतं हे पाहणं महत्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क, औरंगपूर, बीड.